नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या यशवंत बेलोसे ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. तर मंडळी, बऱ्याच दिवसानंतर आज आपण पुन्हा सह्याद्रीमध्ये भटकंती करण्यासाठी आलेलो आहे. आणि आज आपण सह्याद्रीमधील एक गडकिल्ला निवडलेला आहे, तो म्हणजे सुधागड किल्ला. आणि आज आपल्या संग ट्रेक करणार आहे अजय. आता आपण दर्या गावातून वरती आलेलो आहे आणि ही पायवाट सुरू झालेली आहे. आणि हा समोर बघताय हा सुधागड किल्ला. आणि दर्या गावामध्ये आपण आपली गाडी पार्किंग केलेली आहे. आणि तिथून आपला ट्रेक चालू झालेला आहे. तर चला मंडळी. तर मंडळी, पायथ्यापासनं आपण 5 मिनिटाच्या अंतरावरती पोहोचल्यानंतर आपल्याला हा जंगल भाग पाहायला मिळतो. पंधरा मिनिटाच्या ट्रेक नंतर आपल्याला हा पहिला सीडी मार्ग लागतो. आणि आता आपण इथून वरती जायचंय. चला. मंडळी, हा दुसरा जो सीडी मार्ग आहे ना, थोडासा हालत आहे. त्यामुळे आपण कधी इथं आलात तर काळजी घ्यायची. आपण 2 लोखंडी शिड्या त्या पार केल्यानंतर अर्ध्या तासाच्या ट्रेक नंतर आपण येऊन पोचतो. एक थोडासा सपाट भाग लागतो, तिथून पोचतो आपण. थोडीशी विश्रांती करू, दम लागलाय, घामाच्या धारा होत्यात, थोडं पाणी वगैरे पिऊ आणि आपला पुढचा ट्रेक चालू करू. मंडळी, एक 5 मिनिटं दम खाल्ला आणि त्याच्यानंतर आपण आपला पुढचा ट्रेक सुरू केला. चला. हे जे सुख आहे ना, हे फक्त सह्याद्रीमध्ये मिळतं. त्यामुळं हे सुख पाहिजे नसेल ना तर इथं यावंच लागतं.
तर मंडळी, गडावरती पोहोचल्यानंतर आपण समोर बघता हे कमळतळे महादेव मंदिर हे समोर. आपल्याला समोर काही हे वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. मंडळी, तुम्ही हे समोर बघताय श्री भोराई माता मंदिर. आणि ह्या मंदिराच्या परिसरामध्येच आपल्याला विरगळी पाहायला मिळतात. मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला काही अज्ञात वीरांच्या समाध्या पाहायला मिळतात. हा सुधागड किल्ला बल्लाळेश्वर गणपती पाली तिथून 10 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि हा गिरिदुर्ग प्रकारातील असून या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 2030 फूट इतकं उंच आहे. तर मंडळी, तुम्ही माझ्या मागे बघता हा गडाचा महादरवाजा आहे. श्रीमान रायगडावरील जो महादरवाजा आहे हुबेहूब प्रतिकृती असलेला हा महादरवाजा आहे. तर मंडळी, ह्या किल्ल्याचा इतिहास आपण थोडक्यात जाणून घेऊ. श्रीमान रायगडचा जुळा असा हा सुधागड किल्ला. हा किल्ला फार प्राचीन आहे. ह्या परिसरात अस्तित्वात असलेल्या ठाणोळी लेणी ही 2200 वर्षापूर्वीची आहे. त्यावरून असे अनुमान निघते की हा किल्ला देखील तितका जुना असावा. ह्या किल्ल्याचे पूर्वीचे नाव भोरबगड असे होते. 1648 मध्ये हा किल्ला स्वराज्यात सामील झाला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्याचे नाव सुधागड असे ठेवले. असे सांगितले जाते स्वराज्याच्या राजधानीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्याचा विचार केला होता. मंडळी, संपूर्ण किल्ल्यावरती धुकं पसरलंय, काही दिसत नाही. तर मंडळी, आज आपण संपूर्ण गड बघितला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.